आज आपण प्रदूषण म्हणजे काय, प्रदूषणाचे कोणते दुष्परिणाम होतात, प्रदूषणाची कारणे कोणती आणि प्रदूषण मुक्त पर्यावरण निर्माण करण्यासाठी आपली जबाबदारी, आपले कर्तव्य कोणते आहेत, कोणते उपायांचा अवलंब केला म्हणजे प्रदूषण होणार नाही. प्रथम आपण प्रदूषण, पोल्युशन म्हणजे काय, त्याची व्याख्या आपण समजून घेऊ. प्रदूषण म्हणजे नैसर्गिक पर्यावरणात सजीवांना हानिकारक ठरणारे अनावश्यक आणि दूषित घटक मिसळण्याच्या क्रियेला प्रदूषण म्हणतात. म्हणजे काय, तर संपूर्ण सजीवांचे जे जीवन आहे, त्यांच्या ज्या गरजा आहेत त्या पर्यावरणातून पूर्ण होत असतात. अन्न, वस्त्र, निवारा. तर याच्यामध्ये जर दूषित पदार्थ मिसळले गेले तर त्यामुळे जीवनमान हे खराब होऊ शकते, हानिकारक होऊ शकते. दूषित पदार्थांच्या सेवनामुळे जीवन हानिकारक ठरू शकते. यामुळे हवा, पाणी व जमीन यांच्या गुणवत्तेमध्ये बिघाड होतो. सजीवांच्या आरोग्यावर किंवा पर्यावरणाच्या समतोलावर या प्रदूषित घटकांचा वाईट परिणाम होतो. वातावरण, पाणी, हवा आणि अन्न यामध्ये असले हानिकारक पदार्थ जर मिसळले तर ते सजीवसृष्टीला हानिकारक ठरतात आणि या क्रियेला प्रदूषण असे म्हणतात. पण प्रदूषणाची कारणे कोणती आहेत? याची दोन प्रमुख कारणे आहेत. एक आहे नैसर्गिक कारण आणि दुसरं आहे मानवी कारण. नैसर्गिकरित्या किंवा नैसर्गिक कारणांनी किंवा नैसर्गिक घडामोडींमुळे सुद्धा पर्यावरण हे दूषित होऊ शकतं, प्रदूषित होऊ शकतं आणि त्याचे दुष्परिणाम सजीवसृष्टीच्या वाट्याला, हिश्श्याला येऊ शकतात. नैसर्गिक पर्यावरण म्हणजे काय? नैसर्गिक घडामोडींमुळे पर्यावरण दूषित होणे. मग असे कोणते घटक आहेत, ते कोणते कारण आहेत? ज्वालामुखीचा उद्रेक जेव्हा होतो त्यावेळेस भयंकर विषारी स्वरूपाचे वायू हे वातावरणामध्ये मिसळले जातात. वातावरणामध्ये त्यांच्यावरती वेगवेगळ्या क्रिया प्रक्रिया होतात. मग दूषित स्वरूपाचं पर्जन्य किंवा एकूणच वातावरण, हवामान हे दूषित होतं. प्रचंड स्वरूपामध्ये राख, त्याचा स्फोट, धुळीचे कण, राखेचे कण वातावरणामध्ये मिसळले जातात. राखेच्या लोटचे लोट प्रवाह रूपामध्ये वाहतात. यामुळे वातावरण किंवा तेथील पर्यावरण हे प्रदूषित होतं. भूकंपाच्या धक्क्यांमुळे किंवा मोठ्या स्वरूपाचे जेव्हा भूकंप होतात तेव्हा अनेक अनाकलनीय घडामोडी घडून येतात आणि त्याचेसुद्धा भयानक स्वरूपाचे दुष्परिणाम हे तेथील पर्यावरणावरती, मानवी जीवनावरती, सजीवसृष्टीवरती मोठ्या प्रमाणामध्ये होत असतात. अचानक वेगवेगळ्या प्रकारचे वादळे निर्माण होतात, चक्रीवादळे निर्माण होतात. धुळीची, वाळवंटासारख्या प्रदेशामध्ये वाळूचे, धुळीचे वादळे येतात. तेव्हा मोठ्या प्रमाणामध्ये वातावरणामध्ये धूलिकण मिसळून वातावरण हे प्रदूषित होतं. नद्यांना महापूर येतात. त्यावेळेससुद्धा अनेक स्वरूपाचे संकट निर्माण होतात. अनेक सेंद्रिय घटक किंवा प्राणी, पक्षी त्यात मृत्यू पावून ते कुजतात आणि एक विषारी स्वरूपाच्या वायूची निर्मिती होऊन वातावरण, तो परिसर हा प्रदूषित होतो. हे झाले नैसर्गिक स्वरूपाची कारणे. आणि मानवी स्वरूपाची कोणती कारणे आहेत?
तर पृथ्वीच्या पृष्ठभागावर दिवसेंदिवस लोकसंख्या प्रचंड प्रमाणात वाढत आहे आणि वाढत्या लोकसंख्येचा जो भार आहे हा तेथील स्थानिक साधनसंपत्तीवरती किंवा पर्यावरणावरती पडतो. त्यातून मानवाचा अतिरिक्त हस्तक्षेप घडून येतो आणि पर्यावरण अवनती घडून येते आणि ॲटोमॅटिकली मग ते वातावरण असंतुलित होऊन ते पर्यावरण असंतुलित होतं आणि प्रदूषणाची निर्मिती होते. मानवाने औद्योगिक क्रांतीच्या नंतर अनेक कारखानदारी उद्योगांची निर्मिती केली. त्यातून बाहेर अनेक स्वरूपाचे विषारी वायू वातावरणात सोडले गेले. वाहनांची भरमसाठ वाढ झाली. त्या वाहनांतून मोठ्या प्रकारचा धूर वातावरणात सोडला जातो. शेतकरी शेतामध्ये अनेक स्वरूपाच्या रासायनिक खतांचा कीटकनाशकांचा वापर करतात. हे खत हे कीटकनाशके पडणाऱ्या पावसामुळे ते पाणलोट क्षेत्रामध्ये साठ्यामध्ये जमा होतात. ते पाणी प्रदूषित होतं. शहरांमध्ये ड्रेनेजचे पाणी, सांडपाणी, वेगवेगळ्या स्वरूपाचा जो वाढता कचरा आहे, वेस्टेज आहे, हे सर्व हे प्रदूषणाला कारणीभूत आहेत. कर्णकर्कश असे आवाज आहेत, कारखान्यांचे आवाज आहेत, वाहनांचे आवाज आहेत, लाऊडस्पीकर आहेत, अनेक स्वरूपाची बांधकामे चालू आहेत, त्यांचा आवाज होतो आहे. अनेक मोठमोठ्या क्षेत्रांमध्ये कृषी पदार्थांचे ज्वलन केलं जातं. त्याच्याही भयानक स्वरूपाचे प्रदूषण होतं. घनकचरा आहे, प्लास्टिक आहे, याची सिस्टिमॅटिक विल्हेवाट लावत नाही आहेत. युद्ध होत आहेत. अण्वस्त्रांची निर्मिती, त्याच्या अण्वस्त्राच्या ज्वलनामुळं आणि त्यातल्या त्यात लोकसंख्या वाढ आणि मोठ्या प्रमाणात होत असणारी वृक्षतोड, या अनेक कारणांमुळं पर्यावरण हे दूषित होतं आणि सजीव सृष्टीवरती याचे अनिष्ट परिणाम होतात. पुढील प्रसंगी आपण याच्यावरती काय उपाय आहेत, प्रदूषणाचे कोणते दुष्परिणाम होतात आणि प्रदूषणाची तीव्रता आपण कशी कमी करू शकतो, त्या उपायांचा आपण अभ्यास करू. धन्यवाद.